तुमचं खूप म्हणजे मोठं योगदान आहे असं म्हटलं चाललंय आता तालुक्यामध्ये काय तालुक्यामध्ये मी पहिल्यांदा निर्णय घेतेवेळीच ठरवलं होतं की जनतेनं ठरवलं होतं, कारण प्रत्येक गावामध्ये बैठका घेऊन त्यावेळी सांगितलेलं होतं तुम्ही उभा करू नका सीट असं सांगत असताना मग हा निर्णय घ्यायला नको होता ते घेतला आपण आणि महायुतीला पाठिंबा द्यायचा हा निर्णय मी घेतला। कारण का एवढी विकास कामं यड्रावकर साहेबांनी केलेली आहेत आणि महायुतीच्या माध्यमातून मग लाडकी बहीण योजना असेल, बाकीच्या शेतकऱ्यांच्या विषय दिवसा लाईटचा विषय असेल, ह्या साध्या साध्या गोष्टींवर लक्ष म्हणजे महायुतीनं लक्ष घातलेलं आहे। त्यासाठी ह्यावेळी महायुतीचं सत्ता येणार हे 100% होतंच आणि त्यासाठी मी हा निर्णय घ्यायचा म्हणून एका बाजूनं कुणीकडे असावं, महायुतीचा पाठिंबा असावा, कारण मी सगळ्यांनाच पाठिंबा दिला आहे। कारण महायुतीला मग अशोकराव बापू असतील, तिथं राहुल आवाडे असतील, महाडिक साहेब असतील, विनय कोरे सावकर असतील, ह्या सगळ्यांना म्हणजे तिथं आपले आंबेडकर साहेब असतील, ह्या महायुतीच्या जिल्ह्यातल्या सगळ्या ठिकाणी मी महायुतीला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला। जालिंदर पाटील असतील, मी असेल, जनार्दन असेल, वैभव कांबळे लढवला, पण तरी पण त्याचं पण इच्छा नव्हती लढवायची, पण ते आता नाईलाजानं खातर लढवायची पाळी आली, कारण त्याला तिकीट नाकारल्यामुळं तो लढवणं गरजेचंच होतं, कारण अफवा त्याच्या वेगळे पसरवायला नको म्हणून मी लढवतो असं सांगितलं। आणि आम्ही ज्यावेळी निर्णय घेतला ठामपणे महायुतीला, कारण जनतेचा कौल काय दिसतोय तो आम्ही म्हणजे ऐकून घेतलं होतं प्रत्येक गावामध्ये, इथं जिल्ह्यामध्ये देखील आम्हाला लोकांनी सांगत होते एका बाजूनं कुणीकडे तर राहावा तुम्ही आणि सत्तेच्या बाजूनं असावं असं जनतेनं सांगितलं, तर म्हणून आम्ही महायुतीला पाठिंबा दिला। आणि आज विकास कामाच्या मुद्द्यावर यड्रावकर साहेबांना चांगल्या पद्धतीनं मताधिक्य मिळालं हे ठरलेलंच होतं, कारण जातीपातीच्या पलीकडे जाऊन लोकांनी मतदान केलं का, तर सगळ्यांना विश्वासात घेऊन यड्रावकर साहेबांनी काम केलेलं आहे, कुठल्याही समाजाला दुखवलेलं नाही, अशा पद्धतीनं काम केलं, म्हणून हा मोठा मताधिक्य यड्रावकर साहेबांना मिळाला। साहेब आज देखील स्वाभिमानीचा बिल्ला आपल्या खिशाला आहे, तुम्ही सांगता की मी आज देखील स्वाभिमानीचा आहे, मग आता हे स्वाभिमानीच्या उमेदवाराच्या मतामध्ये एवढा तर फरक पडला आहे, कारण आपण ज्यावेळी होता त्यावेळी सुद्धा 50,000च्या आसपास मतं असायची, आता निम्म्यावर आलेत, काय कशामुळे सांगाल, काय तुमच्यामुळे हे म्हणायचं का? कारण मी निर्णय स्वाभिमानीचं घेतल्यानंतर मला जनतेनंच सांगितलेलं होतं की तू हा निर्णय घ्यायला लागल आणि तू राहू नको म्हणून मला जनतेनं सांगितलं होतं, ह्यावेळी तू इलेक्शन लढवायचं नाही असं प्रत्येक गावामध्ये सांगितलेलं होतं। त्या पद्धतीनं मी निर्णय घेतला, हा मताधिक्य मिळाला, हा 25,000चा मताधिक्य हा स्वाभिमानीचा माझ्याबरोबर आहे। साहेब स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये लोकसभेला राजू शेट्टीनं नाकारलं आणि विधानसभेला उल्हास पाटीलनं नाकारलं, त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे होता त्यावेळीच, आपण म्हणजे सीट उभा करायचं का नाही, पण आम्ही त्या गोष्टीवर बोलू शकत नाही। आम्ही ह्याच्या महायुती आपल्या ह्याच्या खासदारकीच्या वेळी जे घडलं त्याच्यानंतर आमच्या डोक्यात एकच होतं की आपण लढवायचं नको ह्यावेळी, अशा पद्धतीनं कारण नसताना हे लढवून आपण पश्चाताप, कुठंही एकही जागा आपल्याला मिळाली नाही आणि मताधिक्य देखील कमी मिळालं, हे लढवायलाच नको होतं। एका बाजूनं राहिलं असतं तर आपण अबाधित राहिलो असतो। आता तुम्ही ऊस परिषदेमध्ये ऊसाचा दर मागायला यंदा तुम्ही मागणी करायला तुम्ही ऊस परिषदेत होता, पण आता मिळवायला तुमची भूमिका कशी असणार आणि त्यासाठी कसं प्रयत्न करणार? परिस्थिती बघून ज्या त्या परिस्थितीला आता सामोरं जावं लागेल। काही कारखाने आता चालू झालेत आणि ऊसाचं, कारण पंढरपूर साईडला तर बघितलं तर 3500 रुपये एकट्यानं जाहीर केलेला आहे आणि आपण त्या गोष्टीला कुठं तडजोड न होता, कारण ऊसाचे आंदोलन कुठल्या पद्धतीनं आत्ता, कारण लेट झालेलं आहे, कुठल्याही पद्धतीत मिटायला पाहिजे लवकर, पण ते शासनानं म्हणजे सगळ्या आता आमदारांनी देखील सगळ्यांनी लक्ष घालून, एकट्याचंच कुणाचा वैयक्तिक कारखाना नाही, सगळ्याच कारखानदारांनी लक्ष घालून लवकरात लवकर मिटवून कारखाने चालू व्हायला पाहिजे, ह्या गोष्टीला आम्ही त्यात देखील प्रयत्न करीन। माहितीसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना राहणार का स्वतंत्र? स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजे माझं वैयक्तिक मी पाठिंबा दिलेला आहे, कारण त्यांनी काय निर्णय घेतात ते मला माहीत नाही, पण मी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे, मी स्वाभिमानी म्हणून पाठिंबा दिलेला आहे आणि मी स्वाभिमानी हे पाठिंबा महायुतीलाच राहणार माझा। प्रसंग ऊस दरासाठी आंदोलन तुम्ही उतरणार का स्वाभिमानी? हो, ऊस दराचं आंदोलन असेल, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी बिल्ला काढलेला नाही आणि काढणार नाही। सर्वसामान्य चळवळीच्या माध्यमातून 20 वर्ष ज्या लोकांनी मोठं केलंय आणि मला ज्या लोकांनी साथ दिले, मी हाक मारल्यावर एवढी लोक म्हणजे साथ देत होती, त्यांच्या विश्वास त्याला कुठं तडा लागू देणार नाही आणि त्या पद्धतीनं आंदोलनाच्या माध्यमातून मी चळवळ हे करतच राहीन।